आज अथर्व विदेशातून आपल्या घरी परत येणार होता। त्याच्या डोळ्यासमोर आईचा व आजीचा उदास चेहरा राहून राहून सारखा येत होता। गेल्या 4 वर्षापूर्वी अथर्व विदेशात राहत होता। या दरम्यान मागच्या 8 महिन्यापूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता। मृत्यू होण्याच्या 2 तास अगोदर त्याच्या वडिलांनी त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलणे केले होते। आपल्या वडिलांचे शेवटचे शब्द त्याच्या कानात अजूनही फिरत होते। नेहमी खुश राहा मुला, खूप यश मिळव आणि डॉक्टर होऊन आमचे नाव मोठे कर। आपल्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा तो खूप रडला होता। त्याचं मन अपार दुःखाने भरून गेलं होतं, परंतु विजा न मिळाल्यामुळे त्याला येणं शक्य झालं नव्हतं। त्याच्या मनात विचार येत होते की आपली आई आज आपल्याला इतक्या वर्षानंतर पाहून किती खुश होईल आणि जेव्हा आईला हे माहीत होईल की माझी डोंबिवलीच्याच एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या पदावर नियुक्ती झाली आहे, तेव्हा तिच्या आनंदाला पारावरच उरणार नाही आणि माझी आजी मला पाहताच लगेच जवळ घेईल। आजीसाठी मी जी शाल खरेदी केली आहे ती तिच्यावर किती सुंदर दिसेल। जेव्हा अथर्व घरी पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की त्याची वहिनी सुषमा तिच्या मुलांसाठी जेवण बनवत होती। अथर्वने पाहिले त्याचे पुतणे व पुतणी अंगणात खेळत होते। पहिल्यांदा तर मुलांनी काकाला ओळखलेच नाही। थोड्याच वेळात काका काका म्हणून त्याच्याकडे पळत जाऊन त्याच्या गळ्यात पडले। मुलांचा आवाज ऐकून वहिनी बाहेर आली। अथर्वला पाहताच वहिनीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला आणि ती थोडी घाबरली। अथर्वला पाहून ती म्हणाली की अरे अथर्व, तू येण्याअगोदर काहीच कळवले नाही आणि तू तर म्हणाला होतास ना की काही वर्ष तिकडेच राहून नोकरी करणार आहे म्हणून। हो वहिनी, मी तसंच करणार होतो, परंतु आपल्या कुटुंबाला सोडून तिकडे विदेशामध्ये माझे मन रमत नव्हते आणि म्हणून मी इकडे भारतामध्येच नोकरीसाठी अप्लाय केलं आणि या तुमच्या दिराला इथे जवळच मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून नियुक्त केले आहे। हे ऐकून वहिनी मात्र खूप परेशान झाली। अथर्व पुढे म्हणाला, मी तुम्हा सर्वांना सरप्राईज देणार होतो म्हणून मी इथे येण्याअगोदर कुणाला सांगितले नाही। असे बोलून अथर्व आपल्या आईच्या खोलीकडे निघाला। त्याने आईला आवाज दिला, आई आई कुठे आहेस तू? परंतु आई कुठेच दिसली नाही। आईच्या खोलीतून निघून तो त्याच्या आजीच्या खोलीत गेला आणि म्हणाला, आजी बघ, तुझा नातू आला आहे। आता मात्र त्याला काळजी वाटू लागली, कारण आजी सुद्धा खोलीमध्ये नव्हती। तेवढ्यात अथर्वचा पुतण्या तिथे आला आणि म्हणाला, काका तुम्ही कोणाला शोधत आहात? आजी आणि मोठी आजी दोघी पण इथे राहत नाहीत। तेवढ्यात पटकन त्याची वहिनी पाणी घेऊन आली। अथर्व त्याच्या पुतण्याचे बोलणे ऐकून चिंतेत पडला होता। तो म्हणाला, वहिनी हा टीनू काय म्हणत आहे? अरे अथर्व, हे मुलं तर काही पण बोलतात। वहिनी घाम पुसत पुसत म्हणाली आणि टीनूला डोळ्याच्या इशाऱ्याने बाहेर जाण्यास सांगितले। अथर्वने विचारले, मग वहिनी, आई आणि आजी मला दिसत का नाहीत? कुठे गेले आहेत त्या? तेव्हा वहिनी बळेच चेहऱ्यावर हसू आणत त्याला म्हणाले, अरे अथर्व, तुला तर सांगितले होतं ना की आई आपल्या आजीला घेऊन केदारनाथच्या यात्रेला गेली आहे म्हणून। यात्रेला तर आई आणि आजी 1 महिन्यापूर्वीच गेले होते। आतापर्यंत ते यायला पाहिजे होते। मी केव्हापासून त्यांना फोन लावायचा प्रयत्न करत आहे, परंतु त्यांचा फोन पण लागत नाही। अरे अथर्व, काळजी करायची काही आवश्यकता नाही। आईचा 1 आठवड्यापूर्वीच फोन आला होता। त्यांनी सांगितलं होतं की त्यांना यायला अजून काही दिवस लागतील म्हणून आणि तिकडे नेहमीच नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे त्यांचा फोनही लवकर लागत नाही। काळजी करू नको, ते व्यवस्थित आहेत। एवढे बोलून वहिनी जेवण बनवण्यासाठी निघून गेली आणि अथर्व आपल्या आई वडिलांच्या खोलीत जाऊन बसला। तिथे लावलेल्या वडिलांच्या फोटोला बघून त्याला रडू आले। तो म्हणू लागला, बघा बाबा, आज तुमच्या मुलाने तुमचे स्वप्न पूर्ण केले आहे। तुमचा मुलगा डॉक्टर बनला आहे। अथर्वला त्या दिवसाची आठवण झाली ज्या दिवशी त्याने घरी सांगितले होते त्याचे इथून पुढचे शिक्षणाचे ॲडमिशन विदेशातील एका प्रसिद्ध खूप मोठ्या कॉलेजमध्ये झाले आहे। ही खुशखबर ऐकल्यानंतर त्याचे कुटुंब फार खुश झाले होते। दुसरीकडे आपला मुलगा दूर जाणार म्हणून चिंतेतही पडले होते। आजी तर त्याचे विदेश जाण्याचे ऐकून खूप उदास झाली होती, कारण की आजीचा अथर्ववर खूप जीव होता। अथर्व सुद्धा आजीवर खूप प्रेम करत होता। लहान असल्यापासून तो आपल्या आजीजवळ झोपत असे। लहानपणी तिच्याकडून सारख्या गोष्टी ऐकत असायचा। अथर्वच्या मोठ्या भावाने अमोलने वडिलांचा बिझनेस सांभाळला होता आणि त्याची वहिनी सुषमा गृहिणी होती। आजी तर थकलेली होती आणि त्यात तिला कंबरदुखीचा त्रास होता। आईलाही जास्त काम होत नव्हते, परंतु एकत्र कुटुंब असल्यामुळे सर्वजण एकमेकांची खूप काळजी घेत होते
अथर्वचे आई वडील आजीची खूप सेवा करत असत. आजीचे खाणे पिणे, त्यांना औषध देणे ह्या सर्वाचे ध्यान अथर्वची आई रोहिणीताई देत असे. जेव्हा अथर्वच्या विदेश जाण्याची बातमी ऐकली तेव्हा त्याची आई आणि आजी दोघेही खूप नाराज झाल्या होत्या. परंतु वडिलांनी त्याला खूप पाठिंबा दिला. त्यांना आपल्या मुलावर खूप विश्वास होता. ज्या दिवशी अथर्वची फ्लाईट होती त्या दिवशी तो आजीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेला. तेव्हा आजीने कपाट उघडले आणि कपाटातून आजोबांची एक अंगठी त्याला आशीर्वाद म्हणून दिली आणि अश्रूने भरलेल्या डोळ्याने त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागले. अथर्व म्हणाला, आजी काळजी करू नकोस, मी जमेल तसे भेटायला येत जाईल. अथर्व जाताना त्याची आई सुद्धा खूप भावूक झाली होती. परंतु वडिलांनी मात्र त्याला आशीर्वाद देताना मोठ्या खुशीत त्याला पाठवले होते. सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर अथर्वने सुद्धा खूप मन लावून अभ्यास केला. विदेशात तो पार्ट टाइम जॉबही करू लागला आणि आपल्या कमाईतून काही हिस्सा तो आपल्या घरी पण पाठवत होता. विदेशात राहून त्याला आपल्या घराची खूप आठवण येत असे. परंतु विजा न मिळण्याच्या कारणामुळे तो घरी येऊ शकला नव्हता. परंतु त्याचे व्हिडिओ कॉलवर घरच्यांशी बोलणे होत असे. परंतु गेल्या 1 महिन्यापासून मात्र असे होऊ लागले होते की त्याच्या आजीशिवाय आईशी बोलणेच होत नव्हते. बाकीचे लोकही त्याच्याशी कमीच बोलू लागले होते. अथर्व त्याच्या बाबांच्या फोटोकडे एकटक पाहत बसला होता. तेवढ्यात वहिनी तिथे आली आणि म्हणाली, जेवण तयार आहे, तुम्ही हातपाय धुवून या. परंतु आपली आजी व आईला भेटण्याचा जो उत्साह अथर्वला होता त्याच्यावर पाणीच पडले होते. तेवढ्यात त्याचे पुतणे त्याच्याजवळ आले आणि म्हणाले, आमच्यासाठी काय आणले आहे का काका? तेव्हा त्याने आपल्या बॅगेतून मुलांसाठी आणलेली खेळणी आणि खूप सारे चॉकलेट्स त्यांना दिले. बाबा तर या जगात राहिले नाहीत आणि आई व आजी पण घरी नाहीत. हा विचार करून करून त्याचे घरात मन लागेनासे झाले. संध्याकाळी जेव्हा मोठा भाऊ घरी आला तेव्हा त्याने अथर्वशी गप्पा मारल्या. परंतु न जाणे त्याला असे वाटत होते की सगळे काही ठीक नाहीये. त्याला आपल्या दादा व बहिणीचा व्यवहार काहीतरी विचित्र वाटत होता. काहीतरी गडबड नक्कीच आहे असे अथर्वला वाटून गेले. त्यामुळे त्याचे मन अशांत झाले होते. दुसऱ्या दिवशी आपल्या बाबांच्या फोटोला नमस्कार करून अथर्व आपल्या नोकरीसाठी हॉस्पिटलमध्ये गेला. तेथील कर्मचारी अथर्वला वाकून नमस्कार करत होते. अथर्वने आपल्या केबिनमध्ये गेल्यानंतर सर्वात पहिले आपल्या बाबांचा फोटो तेथील भिंतीवर लावला. त्यामुळे त्याच्या बाबांचा आशीर्वाद कायम त्याच्या पाठीशी राहील. हॉस्पिटलमधील सर्व लोक त्याला खूप मानाने बोलत होते. अथर्वला सुद्धा येणाऱ्या पेशंटचे आजार दूर करून खूप समाधान वाटले. दुपारच्या वेळी जेव्हा पेशंटला तपासण्यासाठी अथर्व राऊंडवर निघाला तेव्हा हॉस्पिटलमध्ये एका कॉटवर पडलेल्या एका वृद्ध आजीला पाहून त्याचे मन दयेने भरून गेले. त्या वृद्ध आजीच्या कृश झालेल्या शरीराकडे पाहून असे वाटले की ही कोणीतरी ओळखीची महिला आहे. ती वृद्ध महिला भिंतीकडे तोंड करून झोपली होती. ठिकठिकाणी फाटलेली साडीने तिने आपला चेहरा झाकला होता. चांदीसारखे चमकणारे तिचे केस तिच्या फाटलेल्या पदरातून दिसत होते. त्या वृद्ध महिलेला पाहून अथर्वला काहीसे आकर्षण झाल्यासारखे वाटले. अथर्व तेथून परत केबिनकडे निघाला होता तेव्हा सगळे सफाई कर्मचारी साफसफाई व झाडूपोछा करण्यात मग्न होते. फोनवर बोलत असताना अथर्वच्या कानावर अचानक एक कर्कश आवाज पडला. त्यानं पाहिलं की एक नर्स तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या सफाई कर्मचारीवर जोरजोरात ओरडत होती. जर तुला काम जमत नसेल तर कशाला कामाला येते? घरीच बसायचं ना? व्यवस्थित तुला फरशी पण पुसता येत नाही तर इथे काय करत आहेस? ती बिचारी सफाई कर्मचारी महिला नर्सचे बोलणे खाली मान घालून चुपचाप ऐकत होती. हे सर्व पाहून अथर्वला खूप वाईट वाटले. त्याने त्या सफाई कर्मचारी महिलेकडे पाहिले तेव्हा त्याला तिच्यामध्ये त्याच्या आईची छबी दिसून आली. त्याच्या मनात विचार येऊन गेला की आई इथे कशी असेल. तो त्या महिलेच्या अजून जवळ गेला तेव्हा त्याच्या हृदयाची धडधड खूप वाढली. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तिला पाहून तो दंग होऊन गेला, कारण ती महिला सफाई कर्मचारी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची आईच होती. त्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहून चालले होते. तेवढ्यात तेथील नर्स तिला म्हणाली, मी आजच तुझी तक्रार करून तुला कामावरून काढून टाकते. त्याचवेळी अथर्वच्या संयमाचा बांध तुटला. तो नर्सला खवळून म्हणाला, नोकरीवरून तर मी तुला काढून टाकतो. तुझी हिंमत कशी झाली आपल्यापेक्षा वयाने मोठ्या महिलेला असं बोलण्याची? ती कोणी नोकराने नाही तर ती माझी आई आहे. हे ऐकून नर्स अवाक झाली. तेथील सर्व लोक अथर्वकडे आश्चर्याने पाहू लागले. तेवढ्यात अथर्व म्हणाला, आई तू इथे या हालतमध्ये
तुम्ही तर तीर्थयात्रेला गेला होता ना, तर तुम्ही इथे कसं काय आणि आजी कुठे आहे? आपल्या मुलाला पाहून ती आई त्याच्या गळ्यात पडून खूप रडू लागली आणि त्याच हॉस्पिटलमध्ये कॉटवर पडलेल्या वृद्ध स्त्रीकडे ती त्याला घेऊन गेली. ती वृद्ध महिला फाटकी साडी नेसून भिंतीकडे तोंड करून झोपली होती. आपली आई आणि आजीला अशा अवस्थेत बघून अथर्वचे हृदय करुणेने भरून आले. तेवढ्यात आजी पण झोपली होती. ती उठली. अथर्वच्या आईने रोहिणीताईने सांगितले की बघा सासूबाई, तुमचा नातू आपला अथर्व डॉक्टर होऊन आला आहे. समोर आपल्या डॉक्टर नातवाला पाहून आजीचे डोळे आनंद अश्रूने भरून आले. आजीने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला प्रेमभरा आशीर्वाद दिला. परंतु अथर्वच्या डोक्यात हजारो प्रश्न येत होते. तो म्हणाला, आई, आजी, तुम्ही दोघीही काळजी करू नका. मी आता आलेलो आहे ना, तुम्ही मला सांगा वर काय झालं आहे ते. तेव्हा आजीने थरथरत्या आवाजात सांगितले की बाळा, तुझे वडील गेल्यानंतर लगेचच तुझा भाऊ अमोलने सर्व कारभार स्वतःच्या हातात घेतला. आणि बाळा, तुला तर माहीतच आहे की तुझ्या बाबांजवळ जेवढी काही जमा शिल्लक रक्कम होती ती त्यांनी घर बांधताना खर्च केली होती. त्यामुळे म्हातारपणी त्यांच्याकडे पैसे शिल्लक नव्हते. तुझे बाबा गेल्यानंतर आईच्या औषध पाण्यासाठी आणि छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे तर पाहिजे होते. त्यासाठी आम्हाला तुझ्या दादा व बहिणीकडे हात पसरावे लागत होते आणि त्या दोघांना आम्हाला 100 रुपये देणे सुद्धा जीवावर येत असे. तुझी वहिनी मात्र दररोज स्वतःवर खर्च करत असे. सतत नवीन नवीन ड्रेस खरेदी करणे, शॉपिंग करणे सतत चालू असे. यावर अमोलची तर काहीच हरकत नव्हती. परंतु तुझ्या आईने साधे 500 रुपये जरी मागितले तरी घरात खूप भांडणे चालू होत असे. एवढेच काय तर खाण्यापिण्या आणि औषधासाठी सुद्धा ते तुझ्या आईला तंग करू लागले. तुझी वहिनी सकाळ संध्याकाळ फक्त स्वतःचा नवरा व मुलांसाठी जेवण बनवत होती आणि बाकीचे सर्व काम आईकडून करून घेत होती. माझी सून घरातील भांडी, झाडू, पोछा सर्व कामे करत असे आणि हे सर्व करून आमच्या दोघीसाठी 2 भाकरी बनवायला जात असे. तेव्हा वहिनी 10 गोष्टी आईला ऐकवत असे. मला हे सर्व पाहून खूप दुःख होत असे. मी जर काही बोलायला गेले तर माझ्यावर आरडाओरडा करून मला घाबरून धमकावून गप्प बसवत असे. उलट मलाच म्हणत असे की एकतर पडून पडून आमचे खर्च वाढवत आहात आणि वरून अजून मलाच ज्ञान देत बसता. चुपचाप कोपऱ्यात घरात बसून पडून राहा, नाहीतर घरातून धक्के मारून बाहेर काढेल. तुला माहित नाही बाळा, तुझे बाबा गेल्यापासून आम्ही खूप दुःख सहन केले आहे, असे म्हणून आजी रडू लागली. तेव्हा अथर्वच्या आईने आजीचे अश्रू पुसत म्हटले की बाळा, आमच्या लोकांवर काय संकट आले ते आम्हालाच माहीत. आजीच्या औषधासाठी मोठ्या मुश्किलीने अमोलकडून पैसे घेत होते, परंतु माझी पण तब्येत खराब राहू लागली. तेव्हा माझ्या औषधासाठी पैसे मागितल्यानंतर सुनबाईने खूप भांडणे करण्यास सुरुवात केली. ते अमोलला सारखे म्हणायचे, काही कामधंदा तर करत नाहीत, परंतु माझ्या उरावर बोज बनून राहिले आहेत. तुझी आई आणि आजी, मी आता यांच्यासोबत राहू शकत नाही. सारखे या दोघे आजारी पडतात. तुझ्या आईला सुद्धा आता काही होत नाही. यांना बसून खाऊ घालणे आता माझ्या आवाक्यात नाही. तुम्ही तर यांना वृद्धाश्रमात सोडून या, नाहीतर या घरातून हाकलून द्या. यापुढे यांचे करणे मला आता जमणार नाही. बायकोचे असे बोलणे ऐकून मला वाटले होते की अमोल तिला थप्पड मारेल आणि म्हणेल की माझ्या आजीबद्दल, आईबद्दल असे बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली. परंतु अथर्व, अरे मी तर हैराणच होऊन गेले. अमोलला तर बायकोचे सर्व बोलणे योग्यच वाटत होते. असे सर्व झाल्यानंतर 4-5 दिवस असेच कठीणाईमध्ये गेले. लगेच अमोलने सांगितले की मी माझ्या डोंबिवलीतील मित्राबरोबर बोललो आहे. आजीच्या तब्येतीबद्दल. तो डोंबिवलीतील मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. डॉक्टरांनी उद्याची अपॉइंटमेंट फिक्स केली आहे. आणि आई, तुझी पण तब्येत ठीक नसते, तेव्हा तुला पण आजीबरोबर घेऊन जातो. तुम्ही दोघे उद्या तयार राहा. कदाचित तिथे 4-5 दिवस राहावे लागेल, त्यामुळे तुझे व आजीचे जास्तीचे कपडे घ्या. अमोलचे असे बोलणे ऐकून मी तर खूप खुश झाले होते. मला वाटत होतं की बरं झालं, आपल्या मुलाला आपली थोडी का होईना काळजी आहे. त्यामुळे मी पटकन आम्ही दोघींची बॅग भरून ठेवली. दुसऱ्या दिवशी अमोल आणि सुषमा आम्हाला गाडीत बसवून इथे घेऊन आले. इथे आल्यानंतर आम्हाला बाहेर झाडाखाली बसवले. आम्हाला सांगितले की आम्ही आज जाऊन नंबर लावून येतो आणि ते निघून गेले. आम्ही दोघेही या झाडाखाली बसून त्यांची वाट पाहत बसलो. बसून खूप तास निघून गेले, परंतु ते दोघेही परत आले नाहीत.
मग मला मात्र त्या दोघांची काळजी वाटू लागली की ते दोघे नेमके कुठे गेले. मी हॉस्पिटलच्या परिसरात त्या दोघांना शोधू लागले. शोधत शोधत शेवटी रात्र झाली. त्या दोघांचा पत्ता लागलाच नाही. परंतु जी गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती ते आजीच्या मात्र लक्षात आली की ते दोघे पण आम्हाला या एवढ्या मोठ्या शहरात, या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला तपासण्यासाठी घेऊन आले नव्हते, तर ते आमच्यापासून सुटका करण्यासाठी आम्हाला इथे सोडून गेले होते. एवढ्या मोठ्या शहरात ते आम्हाला भीक मागण्यासाठी सोडून गेले होते. आपला दादा व वहिनीचे असले कारनामे ऐकून अथर्वला खूप संताप झाला. आईच्या डोळ्यात अश्रू आले होते. आई म्हणाली, त्या दोघांनी आम्हाला असे बेसहारा करण्याअगोदर आमच्या बाबतीत जरासुद्धा विचार केला नव्हता. मी आजीच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यावेळी खूप खूप रडले होते. काय कमी केलं होतं आम्ही आमच्या मुलाला संस्कार करण्यात? ज्या मुलाने आम्हाला हा दिवस दाखवला त्याच वेळेला मला जाणवले की आजीला खूप ताप आला आहे. मी काही विचार न करता आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितले की आजीला ॲडमिट करावे लागेल, परंतु त्यावेळी माझ्याकडे एवढे पैसे नव्हते की मी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आजीला ॲडमिट करेल. परंतु तेवढ्यात माझ्या लक्षात आले, तुझ्या बाबांनी दिलेली अंगठी माझ्या हातात आहे. मग ती अंगठी विकून पैशाची जमाव केली आणि आजीचा इलाज चालू केला. परंतु ते पैसे तरी किती दिवस पुरणार? 3 दिवसात सर्व पैसे संपून गेले. हॉस्पिटलवाल्याने सांगितलं की जर पैसे नसतील तर इथून पुढची ट्रीटमेंट इथे होणार नाही. मी कधी स्वतःला एवढं लाचार समजलं नव्हतं. आजीची अवस्था बघून मी फक्त रडतच होते. माझे रडणे पाहून तेथील एक सफाई कामगार महिला माझ्यापाशी येऊन तिने मला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा मी तिला सर्व हालत सांगितली. तिने मला विचारले की जर तुम्हाला इथे नोकरी दिली तर करणार का? मी लगेचच हो म्हटलं. त्या महिलेने लगेचच हॉस्पिटलमध्ये माझ्याविषयी बोलून मला सफाई कर्मचारीचे काम दिले. इथे काम करत करत मी आजीकडे पण लक्ष देऊ शकत होते. परंतु अमल व सुषमाने आमच्याबरोबर असे वागण्याची सल मात्र माझ्या मनातून जातच नव्हते. मला सतत दुःख होत होते. असे म्हणून आई रडू लागली. आईचे हे सर्व बोलणे ऐकून अथर्वच्या सुद्धा डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो आपल्या आईकडेच पाहत होता. त्याला जाणवले की एकाच महिन्यात आपली आई खूप म्हातारी दिसू लागली आहे. तिचा चेहरा सुरकुत्याने भरू लागला होता. आई आणि आजी खूप अशक्त आणि कमजोर दिसू लागल्या होत्या. दोघींची अशी अवस्था अथर्वला पाहू वाटत नव्हती. त्याचं मन संतापाने उफाळत होतं. दादा आणि वहिनीबद्दल पोलीस कंप्लेंट करावी असे त्याच्या मनात येत होतं. हॉस्पिटलमधील स्टाफला सांगून त्याने आपल्या आजीसाठी व आईसाठी कॅन्टीनमधून जेवण मागवले. त्यानंतर त्याने आपल्या आजीचे सर्व रिपोर्ट पाहिले आणि काही टेस्ट करून घेतल्या. त्या टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर त्याने पाहिलं की आजीचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. फक्त थोडासा अशक्तपणा आहे. ते पण व्यवस्थित खाल्ल्यावर अशक्तपणा भरून येईल. तो आईला म्हणाला, आता आपण आपल्या घरी जाऊयात. घरी जायचे म्हटल्यावर त्या दोघीही खूप घाबरल्या. परत त्या घरी जायची त्यांची इच्छा होत नव्हती, कारण तिथे त्यांच्याबरोबर नोकरापेक्षा सुद्धा वाईट व्यवहार झाला होता. तेव्हा अथर्व म्हटला, आजी, आई, ते घर तुम्हा दोघींचं आहे आणि ते तुमच्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. मी आहे तुमच्याबरोबर. चला तुम्ही. त्या दोघींना टॅक्सीत बसून अथर्व त्यांच्याबरोबर घरी पोहोचला. परंतु आपल्या दादा वहिनीला धडा शिकवण्यासाठी अथर्व एकटाच घरात गेला. घरात त्याच्या वहिनीची बर्थडे पार्टी चालू होती. दादा व वहिनी आपल्या मित्राबरोबर पार्टीत नाचत होते. तेवढ्यात अथर्वने जाऊन म्युझिक बंद केले. त्यामुळे वहिनी भडकली आणि म्हणाली की हा काय आगाऊपणा चालू आहे. तेव्हा अथर्व बोलला, तुम्हा लोकांच्या प्रश्नाचे उत्तर मी नंतर देईलच, परंतु अगोदर मला हे सांगा की माझी आजी आणि माझी आई कुठे आहेत? मला आताच्या आता त्यांच्याशी बोलायचं आहे. तेवढ्यात अमोल म्हणाला, तुला किती वेळा सांगितलं आहे की त्या दोघीजणी वृंदावनाच्या यात्रेला गेले आहेत. तेव्हा अथर्व बोलला की असं काय? पण त्या दिवशी तर वहिनीने सांगितलं की ते केदारनाथच्या यात्रेला गेले आहेत. हे ऐकून अमोल थोडासा गडबडला. अमोल पुढे बोलणारच होता, परंतु अथर्वच्या संयमचा बाण सुटला आणि ओरडून अथर्व म्हणाला, अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही?
एकदाच खरं सांगून टाका की त्या दोघींना तुम्ही धोका देऊन फसवून घराच्या बाहेर काढलं आहे ते. आणि त्यानंतर त्याने बाहेर थांबवलेल्या आपल्या आजीला व आईला आत बोलवून घेतले. आतमध्ये येताच आईने आपल्या मुलाच्या व सुनेच्या गालावर जोरात थप्पड मारल्या. घरात उपस्थित सर्व पाहुणे हा सर्व तमाशा पाहत होते. जे लोक आतापर्यंत त्यांच्याबरोबर हसून खेळत बोलत होते व पार्टीचा आनंद घेत होते, ते लोक आता गृहिणीच्या नजरेने त्यांच्याकडे पाहू लागले. ते आपापसात कुजबूज लागले. हळूहळू सर्व लोक निघून गेले. थोड्याच वेळात तिथे पोलीस पण आले. अथर्व त्यांना म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, हेच लोक आहेत की ज्यांनी माझ्या आईशी आणि आजीशी जनावरापेक्षाही बेकार खालच्या पातळीचा व्यवहार केला. त्यांना त्यांच्याच घरातून फसवून हाकलून दिले. त्यांना जोरदार ठोकर खाण्यास मजबूर केले. ज्या दुकानावर माझ्या भावाने कब्जा केला आहे ते दुकान माझ्या आजीच्या नावावर आहे. पोलिसांना पाहिल्यावर अमोल व सुषमाच्या डोळ्यासमोर दिवसा तारे चमकून गेले. ते दोघंही आजीच्या व आईच्या पायावर पडले आणि म्हणू लागले, आम्हाला माफ करा, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. तेव्हा आई म्हणाली, जी चूक तुम्ही दोघांनी केलेली आहे त्याला मीच काय, देवसुद्धा तुम्हाला कधी माफ करणार नाही. तेवढ्यात पोलीस अमोल व सुषमाला म्हणाले, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते पोलीस ठाण्यात बोला, तुम्हाला आमच्या बरोबर यावे लागेल. पोलिसांचे हे बोलणे ऐकून सुषमा घाबरली आणि कापलेल्या आवाजात आईला म्हणाली, प्लीज आमच्यासोबत असं करू नका. आई दगडासारखी उभी राहिली. ती काहीच बोलली नाही. पण जेव्हा पोलीस अमोल व सुषमाला पकडून घेऊन जाऊ लागले तेव्हा आईने पोलिसांना थांबवले आणि म्हणाली, मी माझी कंप्लेंट माघारी घेत आहे. हे ऐकून अमोल आणि सुषमा खूप आनंदित झाले. परंतु आई त्यांना म्हणाली, याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला माफ केलेला आहे. माफी तर तुम्हाला जिंदगीभर मिळणार नाही. ही कंप्लेंट मी फक्त माझ्या नातवंडाकडे बघून माघारी घेत आहे. कारण की जेव्हा मुलं मोठे होतात तेव्हा कदाचित त्यांना आपल्या घरात असलेले आईबाप घरात पडलेल्या जुन्या फालतू सामानासारखे वाटतात. परंतु लहानपणी मात्र मुलांना आपले आईवडील देवाप्रमाणे वाटतात. आईचे असे बोलणे ऐकून अमोलची व सुषमाची मान खाली गेली. कदाचित ते आपल्या केलेल्या कृतीवर लज्जित झाले असतील. त्यानंतर आई त्या दोघांना म्हणाली, आपलं सामान घ्या आणि या घरातून चालते व्हा. मला तुमचे तोंड पाहायची सुद्धा इच्छा नाही. आजपासून माझा फक्त एकच मुलगा आहे. आईचे असे बोलणे ऐकताच अमोल व सुषमाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी आईला खूप विनवण्या केल्या, खूप रडले, परंतु आईने त्यांचे काही ऐकले नाही. कारण आता खूप उशीर झाला होता. त्यांच्या कुकर्माची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी होती. तर मित्रांनो, कशी वाटली कहाणी? आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.